आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पान गळ्याला सुंदर अशी डिझाइन कशा पद्धतीने बनवायची। तुम्ही इथं बघू शकता शोल्डरच्या साइडने 2.25 वर मार्किंग करून गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची आहे 8.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साइडने गळ्याला आकार देण्यासाठी 3.5 वर मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायचं आहे। गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। बॅकचा जो गळा आहे तो पान गळा आहे। व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सुंदर अशी पान गळ्यावर डिझाइन बनवून दाखवते। त्याच्यानंतर इथं कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे कट करता वेळेस कपडा जो आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे। त्याच्यानंतर स्टिचिंग करायचा आहे। स्टिचिंग करता वेळेस ब्लाउजचा जो कपडा आहे तो सोयशा करून ठेवायचा आहे। त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे। ब्लाउजचा कपडा सोयशा करून ठेवायचा आहे। त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, एकदम प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। छोट्या इथं पिना लावून घ्यायचा आहेत। पिना लावल्याच्या नंतर कपडा जो आहे तो घसरणार नाही, त्यासाठी पिना लावल्याच्या नंतर स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस एकदम प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। खालच्या साइडने पण व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। स्टिचिंग केल्याच्या नंतर खालचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। कट केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे कपडा जो आहे तो वरच्या साइडने घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिचिंग करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही डिझाइन बनवू शकता। तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। अस्तरचा कपडा घेतल्याच्या नंतर चॉक घ्यायचा आहे। चॉकने व्यवस्थितपणे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं हा जो आहे मार्किंग केलेले व्यवस्थितपणे इथं कट करून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने व्यवस्थित कट करायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाइन जे आहे ते बनवून दाखवते। दुसऱ्या साइडने पण मार्किंग करून घ्यायचं आहे। साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे। कट झाल्याच्या नंतर अशाच पद्धतीने 2 बनवायचे आहेत आपल्याला, जसं की मी आधीच बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला लक्षात बसण्यासाठी मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे, कन्फ्यूज नको व्हायला ह्यासाठी। अशा पद्धतीने 2 बनवायचे आहेत व्यवस्थितपणे। साडीचा जो ब्लाउजचा जो काट असतो त्यापासूनच मी हे बनवलेलं आहे मॅचिंग होण्यासाठी। साडीचा जो काट असतो त्या काटापासूनच मी ही डिझाइन बनवलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता आणि डिझाइन बनवू शकता। व्यवस्थितपणे आता मी इथं डिझाइन जे आहे ते स्टिचिंग करून घेत आहे। खूप सोप्या आणि खूप सरळ पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपल्याला जो काट आहे ब्लाउजचा तो स्टिचिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता, डिझाइन जो आहे ते बनवू शकता। इथं स्टिचिंग करून दाखवत आहे मी तुम्हाला। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, गडबड करायची नाही। दोन्ही पण साइडने हे जे डिझाइन आहे काटची ते व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे।
मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे. खूप सोप्या आणि खूप सरळ पद्धतीने तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो. आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे. आपला जो ब्लाऊज असतो त्या ब्लाऊजचा जो काठ असतो त्या काठापासूनच मी व्यवस्थितपणे डिझाईन बनवून घेतलेली आहे. काठापदराची साडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता. आता मी इथं तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते. स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही. एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिचिंग करत आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिचिंग करायचं आहे. याच्यावरती तुम्ही लेस पण अटॅच करू शकता, लटकन पण अटॅच करू शकता. फक्त मी इथं तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीने बनवायची तेच मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. लेस अटॅच केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.